नमस्कार, रामकृष्णारी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे। अध्याय 93 गणेश सहस्रनामावली। श्री गणेशाने ज्या ज्या रूपात कश्यपाच्या मुलांना दर्शन दिले त्या त्या रूपात तो त्यांना म्हणाला, माझी खूप रूपे आहेत। पुरी ब्रह्मा विष्णू महेश यांनी सुद्धा ती पाहिली नाही। मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, तरी तुम्हाला जो वर मागवायचा आहे तो मागा। ज्यांना ज्यांना जे जे श्री गणेशाकडे मागायचे होते ते त्यांनी मागून घेतले। त्यावर गणेश म्हणाला, तुम्ही ज्या स्तोत्राने माझी स्तुती केली ते स्तोत्र जो कोणी त्रिकाल म्हणेल त्याची सर्व कार्यसिद्धी होईल। विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होईल, विद्या लाभ होईल। जे निसंतान आहेत त्यांना पुत्र प्राप्त होईल आणि 21 वेळा पठण करणाऱ्यास त्या या वरातील इच्छिलेल्या सर्व गोष्टी प्राप्त होतील, असा वर देऊन श्री गणेश गुप्त आले। त्या कश्यपपुत्रांनी अनेक मूर्ती स्थापन करून त्याची सुमुख एकदंत इतकी अनेक नावे ठेवली। उत्तम रत्नांनी मंडित अशी देवालय बांधली। कश्यपपुत्रांनी ज्या ज्या मूर्तीची स्थापना केली त्या सर्वांच्या नावाने एकीकरण करून ब्रह्मदेवाने गणेश सहस्रनाम निर्माण केले। सुमुख 1 सुमुख, 2 एकदंत, 3 कपिल, 4 गजकर्ण, 5 लंबोदर, 6 विकट, 7 विघ्ननाशक, 8 गणाधिप, 9 धूम्रकेतू, 10 गणाध्यक्ष, 11 भालचंद्र, 12 गजानन अशा प्रकारची 12 नावे निवडून काढली। विद्या शिकताना किंवा संकटाच्या वेळी या 12 नावांचे जो स्मरण करील त्याला विघ्नांची बाधा कधी होणार नाही, असे सांगून भृगु सोमकांताला म्हणतात। ब्रह्मदेवाने जे व्यासांना गणेश पुराण सांगितले त्यातील हा उपासनाखंड मी तुला सांगितला आहे। अजूनही तुला जर पुढे ऐकायचे असेल तर मी पुढेच तुला सांगतो। शौणादिक ऋषींना सुतांनी सांगितले, खूप कथा असलेले हे गणेश चरित्र सांगताना मी तुम्हाला उपासनेची महिमा सांगितला। ब्रह्मदेवाने व्यासांना आणि भृगूंनी सोमकांताला सांगितले, हे उत्तम असे गणेश पुराण जो ऐकेल त्याच्या सर्व संकटाचा नाश होईल, त्याच्यावर कोणतीही विपत्ती येणार नाही, तो सर्व सुखे उपभोगील। अशा प्रकारे उपासनखंड समाप्त। रामकृष्ण हरी। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। रामकृष्ण हरी। धन्यवाद।